जवळजवळ 3 ते 4 महिन्याचा कालावधी लुटलेला आहे आणि त्या मुलांमध्ये विशिष्ट असलेल्या मुलांमध्ये कायाकल्प झालेला आहे. बघूया काय त्यांनी पुढे बनवलेले आहे. तंत्रज्ञान म्हणजे पर्यावरणावर कमीत कमी नकारात्मक परिणाम पडणारे किंवा उपाय यामध्ये नैसर्गिक संसाधनांचे उपयोग करणे आणि प्रदूषण कमी करणे हा हरित तंत्रज्ञान होय. चला तर मग आपण या प्रयोगांबद्दल थोडीशी माहिती घेऊया. शामू, तू तुझ्या प्रयोगाबद्दल सांग. माझ्या प्रयोगाचे नाव आहे पवन ऊर्जा. पवन म्हणजे हवा. हव्यापासून ऊर्जा कशी तयार होते आपण ते बघू शकतो. आपण हे जास्त पहाडी ठिकाणी किंवा मोठे मोठे ठिकाणी बघू शकतो. त्यामध्ये आपण बघू शकतो हा फॅन फिरत आहे, त्यातून याची एनर्जी प्रोव्हाइड होत आहे आणि या एनर्जी पासून हा लाईट सुरू होत आहे. हा एक हरित तंत्रज्ञानाचा पैलू आहे. हव्यानं फिरते, हव्यानं काकाजी. जनरेटर हो, जनरेटर काकाजी. ओ जी हाँ. दरवाजा कायचा बनवला होता का? हो का? मस्त मस्त बनवलास. जमला बघला का बापू, जमला का तुझा? जमला माहिती सांगू. माझ्या प्रयोगाचे नाव आहे एलईडी लाईट. एलईडी म्हणजे प्रकाश उत्सर्जक डायोड. हे एक अर्धवाहक उपकरण आहे जे विद्युत प्रवाह करते आणि पारंपरिक बल्बाच्या तुलनेत खूपच कमी वीज वापरते. तुम्ही बघू शकता इथं कमी बिल लागते आणि ऊर्जा पण खूप कमी प्रमाणात वापरता येते. हाच एक हरित तंत्रज्ञानाचा महत्त्वाचा पैलू आहे. माझ्या प्रयोगाचे नाव आहे पाणी व्यवस्थापन. पाणी व्यवस्थापन पाण्याचे उत्सर्जन झालेले, जसं की आंघोळीचे पाणी शेतीसाठी उपयोग केलेलं आहे. आंघोळीचे पाणी शेतीसाठी उपयोग झालेला आहे. हे खबरी आहे. हो. टंकीचं पाणी आंघोळीला जाते. आंघोळीला हो. नाही जी. हो. दुसरा पाणी वापरले नाही ते. नाही खाऊची किती किती आहे बरं? हे आहे दोन आपण करू का ते बघी? किती आहे करू ना? की नाही करू ना? ते करू का? तुझं नाही सांगतो ती मी. आताच्या आता होते का? आता होत नाही.
माझ्या प्रयोगाचे नाव कचरा व्यवस्थापन आहे. यामध्ये आपण बघू शकतो की एक हिरवा डब्बा आणि एक लाल डब्बा आहे. हिरव्या डब्यामध्ये आपण सडलेला भाजीपाला, उदाहरणार्थ केळीचे छिलटे आणि पालेभाज्या सडवले जाते आणि जो सडवून कचरा बनतो त्याचा सेंद्रिय खत बनतो आणि तो सेंद्रिय खत आपल्या शेतीसाठी खूप लाभदायक आहे. त्यामुळे आपल्या शेतीचा जो सुपीकता असते ते खूप प्रमाणात वाढते आणि आपल्याला रासायनिक खताची गरज कमी भासते. आणि दुसरा म्हणजे लाल डबा. लाल डब्यामध्ये आपण प्लॅस्टिक, खड्डा, पेपर यासारखे आपण वस्तू घालतो. त्यामुळे ते सोयीस्कर होते आणि जो कचरा असतो तो रिसायकल फॅक्टरीमध्ये जाऊन रिसायकल होतो आणि तो आपल्या पुन्हा वापरात येतो. हे तांदळाची शेती आहे. तांदळाची नाही. ह्या सेंद्रिय खतामुळे आपल्याला रासायनिक खताची यामध्ये आपण फक्त ओला कचरा घालतो. हो, त्यामुळे आपल्या शेतीसाठी तो खूप लाभदायक असतो. ही इको फ्रेंडली रिसायकल फॅक्टरी आहे. यामध्ये आपण जो प्लॅस्टिक असतो आणि पेपर असतो त्याचा रिसायकलिंग करून आपण त्याला पुन्हा वापरणार असतो. नाही, मी नाही ना, तो प्रोजेक्टसाठी आहे. हो, हा रस्ता आहे. हो. हो, कधी या लाल डब्यामध्ये आपण प्लॅस्टिक कचरा घालतो. हो, ह्या फॅक्टरीमध्ये रिसायकल होतो आणि त्यामुळे आपल्याला खूप लाभ होतो.